हे काही उपकार सरकारचे नाही आहे. हे काही सरकारचे आमच्यावर उपकार नाही आहे. 50-60 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला, या शेतकऱ्याने पुढं पुढं कसं लुटलं, याचं जर सगळं मूल्यांकन केलं, याचा सगळा हिशोब घेतला, तर कर्ज शेतकऱ्यावर निघत नाही, ते शासनावर निघाल्याशिवाय राहत नाही. मग रामदेव बाबांच्या औषधीवर तुम्हाला निर्यात बंदी लावता येत नाही. त्यांना जास्तीत जास्त निर्यात बंदी लावली तर अधिक स्वस्त भेटेल ना आम्हाला औषध. मग तो विचार तुम्ही का करत नाही? पण एकटे रामदेव बाबा जगले पाहिजे, हे त्यांनी ते जगणार तर आहे, पण ते मारामार झाले पाहिजे म्हणून व्यवस्था सरकारनं केलेली आहे. टाटा बिर्ला धीरूभाई अंबानीच्या कारखान्याचे जे बंद, त्याच्यावर निर्यात बंदी लावण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये जर असेल ना, तर मी सांगतोय आयुष्यभर नरेंद्र मोदीच्या घरात चप्पल उचल्याचं काम करा, एवढी जर हिंमत जर नरेंद्र मोदींना दाखवली. मग टाटानी मोदीची छाती 56ची असाल तर मी मोदींना आवाहन करतोय, तुम्ही भांडवलदारासाठी 56ची छाती दाखवा, माझ्या शेतकऱ्यासाठी 35ची जरी दाखवली ना तर बच्चू कडू गुलाबी केल्याशिवाय भाई और बहनों, अभी किसान का युग आएगा. आता बोमलत लोकांना मारलंय आणि मग भाव जाहीर केले मोदीनं. 4050चे होते 4090, 50 रुपयाचे भरा. धानवाल्याचे 1310 होते आणि मोदी आल्यावर 1340 केले. 30 रुपयानं वाढवले. सिगरेटचं पॉकेट मिळून 22 ते 23वर आजचं आहे. म्हणजे आम्ही मोठ्या उत्साहानं शेतकऱ्यांना एकत्रित होऊन काँग्रेसद्वारे नारायक आहे म्हणून मोदीला मत मारलं आणि मोदी त्याचाही बाप निघाला. ते म्हणतं या देशात शेतकरी राहतच नाही, फक्त व्यापारी राहतोय, म्हणून मी अमेरिकेत जाऊन येतो, व्यापाराचं काय चांगलं करत. एका गावाला लुटलं 40 कोटीनं, 50 कोटीचा काय हिशोब घेतो? आमच्या तूर उत्पादक शेतकऱ्याचे 13,000 रुपये भाव होते. 13,000 रुपयाचे भाव आज 4,000 आणि 5,000 आहे. एका क्विंटल मागा 8,000 लुटलं. एका एकरात 5 क्विंटल म्हणजे 8×5 40,000. एका गावात 1,000 हेक्टर जमीन आहे. मग एका गावात लूट किती झाली? 40 कोटीची. 10 लाखाचा रस्ता टाकला तर गावातले यंपट पोटते ते पिलांटू त्या नेत्याचे बम ताशे वाजवते नाचते. खरा नाचून कोण राहिला रे? त्या बाप मेला का जन्मा द्याला तुझा बाप? काय नालायक? 50 लाखासाठी नाचून स्वागत करायचं आमदाराचं. मग आमदार काय मिस्त्रीची अवलाद होय का? रस्ता आणि सिमेंटचे मंदिरं किंवा सभागृहाशिवाय दुसऱ्या बांधता नाही येत का आमदाराला? 40 कोटीनं लुटलं आणि 50 लाखासाठी तुम्ही स्वागत करताय. काय आमदार आहे म्हणते, काय रस्ता बनवला त्याला? अरे रस्ता नाही, तुम्ही आमचं लुटणं बंद करा, आम्ही साले हो तुमचं घर सुद्धा बांधून देऊ एवढी ताकद आहे. आमचं लुटणं बंद केलं पाहिजे. ते जाती आणि धर्माच्या नावानं नाही. अरे आम्ही हिंदुत्वाचा कट्टरवाद पाहिला, आम्ही मुसलमानाचा कट्टरवाद पाहिला, आम्ही जातीवादाचा कट्टरवाद पाहिला. आता या देशाला पाहायला भेटणार तो शेतकऱ्याचा कट्टरवाद. हा कट्टरवाद आम्हाला सुरू करायचा आहे. जो आमच्या कष्टानं हे सगळं पिकवतं त्याचा आता कट्टरवाद या देशात सुरू करायचा आहे. तुमचा त्याच्यासाठी आशीर्वाद पाहिजे. इथून 21 तारखेला आम्ही तिकडे जाणार. 21 तारखेला मोदींच्या गावात जाऊ. सुरुवात आमची रक्तदानाची आहे आणि रक्त सांडलं नाही पाहिजे खाली. म्हणून रक्तदान करून आम्ही मोदीजींना विनंती करणार आहोत.
का लागलं तर अधिक रक्त घेऊन घे, दोनही पायातून घे, दोन हातातूनही घे, काही फिकर करू नको. डायरेक्ट सलाईन लावून टाक, जेवढं वळायचं तेवढं वळून घे. पण शेतकऱ्याला मरण्याचं अशा प्रकारचं धोरण, जीव घेण्याचं धोरण राबवू नका. खून ले लो लेकिन जान मत लो. आंसू याचा जो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. हा टेलर आहे. याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं बोलताना इकडे तिकडे काही झालं असेल त्याचं थोडं तुम्ही सांभाळून घ्या. कारण माझ्या मायनच नाव बच्चू ठेवलं, किती काही मोठा झाला तर मला लहान समजत जा, मोठा मी कधी होणार नाही. आपलं